ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। पुण्यातील इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या 16 विद्यार्थिनींनी नुकतीच सौंदर्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिडिस्को मीडिया मेकअप व 2 विद्यार्थिनींनी सिडिस्को ब्युटी थेरपी ही परीक्षा उत्तीर्ण केली। सौंदर्यशास्त्रातील ज्ञान आणि व्यावसायिकता या दोन्ही बाबींसाठी सिडिस्को प्रमाणपत्र परीक्षा महत्त्वाची असून ही सौंदर्य क्षेत्रातील जागतिक उच्च स्तरावरील परीक्षा मानली जाते। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा पदवी प्रदान कार्यक्रम आणि माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच पुण्यातील PYC हिंदू डेक्कन जिमखाना येथे पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून बिझनेस कोच व उद्योजिका निशिता मंत्री उपस्थित होत्या। या प्रसंगी पुष्पा भगत, सुहास भगत, इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी उपस्थित होत्या। सिडिस्को संस्थेशी संलग्न असलेली इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी ही गेली 26 वर्ष ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहे। या अकॅडमीत विद्यार्थिनींना जागतिक दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते। या अकॅडमीच्या माध्यमातून डिप्लोमा इन प्रोफेशनल ब्युटी थेरपी, डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी आणि डिप्लोमा इन सलून मॅनेजमेंट असे विविध कोर्सेस चालवले जातात। अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी यांनी ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल काउन्सिलिंग बोर्डच्या सदस्य आहेत। इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीतर्फे सध्या ब्युटी क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनींचा देखील विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उद्योजिका निशिता मंत्री यांनी व्यवसायाची मूलभूत तत्वे या विषयावर विद्यार्थिनींना व्यवसायात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला। यावेळी बोलताना निशिता मंत्री म्हणाल्या की ब्युटी क्षेत्रात एखाद्या ग्राहक व्यक्तीचा विश्वास जिंकला तरी तुम्ही मोठी कामगिरी केली असे वाटेल। सुरुवातीला आपला व्यवसाय चालू करताना कमी मानधनातही सुरुवात करा, म्हणजे पुढे तुमचे काम बघून तुमचे मानधन वाढवता येते। त्यामुळे अशा व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने तुम्ही करू शकता। या पदवी प्रदान समारंभात सिडिस्को 5 विद्यार्थिनींनी व उपस्थित माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत काही विद्यार्थिनींनी सिडिस्को ही परीक्षा उत्तीर्ण केली असे काही विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात सांगितले। सिडिस्को परीक्षेच्या तयारीसाठी किंवा अधिक माहितीसाठी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील फर्ग्युसन महाविद्यालय शेजारी इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीशी 9823165443 या क्रमांकाशी संपर्क करता येईल। कार्यक्रम आमचा एक क्लासचा गेट टुगेदर होता। इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी या नावाने माझी फर्ग्युसन रोडवर अकॅडमी आहे। 88 साली माझ्या आईने हे सलॉन सुरू केलं आणि 96ला मी तिला जॉईन केले। गेली 27 वर्ष मी या प्रोफेशनमध्ये आणि आजपर्यंत आमच्या अकॅडमीतनं अनेक मुली खूप चांगल्या प्रकारे पासआउट झाल्या। खूप त्यातल्या एंटरप्रेन्युअर्स आहेत, स्वतःची सलॉन्स आहेत, खूप जणी जॉब्स करतात। सगळ्यांना बोलवणं शक्य नाही आहे कारण अक्षरशः हजारोनी स्टुडंट्स आहेत, पण दरवर्षी आम्ही थोड्या निवडक मुलींचे इथे अवॉर्ड्स देऊन सन्मानित करतो कारण पुढच्या कामासाठी त्यांना एक मोटिवेशन राहतं। कारण आजकाल तुम्ही बघता की पेड अवॉर्ड्सचा जमाना आहे की तुम्ही पैसे भरा, 1 लाख, 1.25 लाख आणि एक PR ॲक्टिव्हिटी करा आणि तुम्हाला कुठल्या तरी ॲक्ट्रेसकडनं अवॉर्ड मिळेल। मला पण असे रोज ऑफर्स येत असतात, बट आय डोंट बिलीव्ह इन पेड अवॉर्ड्स ॲट ऑल। सो मला असं वाटतं की आपल्या लोकांचं कौतुक आपणच केलं पाहिजे, म्हणून या मुलींचं एक स्पेशल कौतुक। मागे जे तुम्ही बघता या पास्ड आउट स्टुडंट्स आहेत, ह्या पण काही वर्षांनी सक्सेसफुल होतील आणि यांचंही फेलिसिटेशन मला इथे करायला मिळावं अशी माझी इच्छा आहे। तर हे जे तुम्ही मागे बघताय हे सिडिस्को एक्झाम आहे। सिडिस्को ही वर्ल्डमधली टॉपमोस्ट एक्झाम आहे ब्युटी थेरपीतली। त्याच्यात मेकअप, नेल्स, स्पा थेरपी, मॅनेजमेंट, ब्युटी थेरपी, ॲस्थेटिक्स, अगदी मेडिकल लेवलच्या ट्रीटमेंट्स आहेत आणि 65पेक्षा जास्त देशांमध्ये सिडिस्को कार्यरत आहे। सो एखाद्या मुलीला बाहेर जाऊन जॉब करायचा आहे किंवा लग्नानंतर ती मुलगी नवऱ्याबरोबर जाते आणि असं होतं की तिच्याकडे विजा नाही किंवा तिला जॉब करायचं, काम करायचं काही साधन नाही, तर सिडिस्को इज अ व्हेरी गुड ओपनिंग। त्यांच्या विजालासुद्धा ते पॉईंट्स ॲड होतात आणि खूप मुलंसुद्धा आजकाल सिडिस्को करून बाहेरच्या देशात जायला लागलेत। क्रूजवरती त्यांना जॉब्स आहेत, बोटीवरती जॉब्स आहेत, इंटरनॅशनल ब्रँड्समध्ये जॉब्स आहेत। सो ॲक्च्युली तुम्ही इट्स नॉट अबाउट जस्ट द कोर्स, म्हणजे फक्त कोर्स केला म्हणून जॉब आहे का ते निश्चित नाही, तुम्ही बाकी कॅपॅबिलिटीज पण तुमच्या वाढवल्या पाहिजेत। म्हणजे स्पोकन इंग्लिश आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, जगामध्ये काय चाललं हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे। आत्तापर्यंत असं झालं की ब्युटी थेरपी फील्ड म्हणजे अच्छा मुलीला काही येत नाही ना, तिला होम सायन्सला घाला किंवा फॅशन डिझायनिंग कर, काहीतरी केटरिंग कर किंवा मार्क कमी आहेत म्हणून हा कुठला तरी एक तत्सम कोर्स कर, तर असं अजिबात नाही।
या कोर्सला 70% पासिंग आहे आणि भरपूर बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, कॉस्मेटॉलॉजी, अगदी मॅन्युफॅक्चरिंग कसं असतं, इन्ग्रेडियंट्स काय असतात, असा खूप अभ्यास आहे. 70% पासिंग आहे आणि खूप टफ एक्झाम आहे. म्हटलं तर टफ आहे, म्हटलं तर नाही पण आहे. अभ्यास जर केलात तर खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना पुढे जाऊन शिकवायचं आहे, मी माझ्या मुलींना नेहमी सांगते की तुम्ही खूप चांगलं इथे इम्प्रेशन अकॅडमीत शिकता, तर पुढे जाऊन तुम्ही अजून स्टुडंट्स घडवा, कारण चांगले टीचर्स खूप पाहिजेत अजून जगात, कारण चांगल्या टीचर्सची खूप कमी आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट एंड ऑफ द सेशन की चांगला अभ्यास करा, चांगलं त्याच्यात एज्युकेशन घ्या, सतत शिकत राहा, स्वतःचे स्किल्स रिफाईन करा, नॉट जस्ट बिझनेस स्किल म्हणजे नुसते वर्क स्किल्स, पण बिझनेस स्किल्स पण रिफाईन करा आणि ते पुढे देत राहा. या सो हा जो कोर्स आहे मीडिया मेकअप डिप्लोमा इंटरनॅशनल, हा सिडेस्कोचा एक डिप्लोमा आहे. हे सर्टिफिकेटसुद्धा स्वित्झर्लंडवरनं येतं, हे बघू शकता तुम्ही. ह्याला रिअल गोल्ड एम्ब्लेम आहे आणि सर्टिफिकेट खूप व्हॅल्युएबल आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी हाय प्रोफाईल सर्टिफिकेट की एखादा डॉक्टर MD झाला किंवा एखादा PhDचं सर्टिफिकेट असल्यासारखं सर्टिफिकेशन आहे आणि अभ्यास खूप इंटेन्स आहे. मीडिया मेकअपमध्ये म्हणजे राईट फ्रॉम तुमचे रेग्युलर ज्या देशामध्ये मेकअप चालतात, ब्राईड्स असो, फॅशन इंडस्ट्री असो, किंवा तुम्हाला उद्या कोणाला काही आर्ट मेकअपमध्ये जायचं आहे म्हणजे प्रॉस्थेटिक्स असो, त्याचा हा खूप चांगला पाया आहे. आणि ह्या मुली ज्या आता इथनं पासआउट होतात ह्या स्वतःच्या छान ऑर्डर्स घेऊ शकतात, पुढे जाऊन शिकवू शकतात. सो हा त्यांना त्याचा बेनिफिट आहे. मुलं पण असतात, पण अवेअरनेस खूप कमी आहे मुलांमध्ये. अजूनही जेवढी मुलं आली पाहिजेत तेवढी मीडिया मेकअपमध्ये नाही आहेत. नुसते मेकअप आर्टिस्ट मुलं आता खूप आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, हेअर आर्टिस्ट आहेत, हेअर स्टायलिस्ट मुलं खूप आहेत. पण मीडिया मेकअप थोडंसं मी जसं म्हटलं हा जरा ॲस्पिरेशनल कोर्स आहे की याला अभ्यास खूप आहे, नोट्स इंग्लिशमधनं असतात, किंवा ज्याला हे ॲस्पिरेशन आहे तो माणूसच येतो. म्हणजे इट्स लाईक युझिंग आयफोन. सगळ्यांना आयफोन हवा असतो, पण आपण काय म्हणतो की नाही माझं अफोर्डेबिलिटी आणि हे बघून आपण कुठल्या तरी एका लोअर लेवल फोनला हे करतो, तसं येते. नाही असं काही नाही आहे. खूप मुलं पण आजकाल फार छान म्हणजे सारी आर्टिस्ट आहेत, सारी ड्रेपिंग आर्टिस्ट आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, तर मुलंसुद्धा खूप चांगलं काम करतात. पण थोडासा अभ्यास ह्याच्यामध्ये असल्यामुळे कदाचित मुलं येत नसतील, पण इतकं डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही आज सगळ्यांचे इंटरव्ह्यूज ऐकलेच आहेत. आमच्याकडनं तुम्हाला असंच आव्हान असेल की तुम्ही एकदा या, माहिती घ्या आमच्या अकॅडमीमध्ये, तुम्ही आमचे यूट्यूबचे व्हिडिओज पहा. ही सगळी भीती तुमची आम्ही त्याच्यातनं घालवली आहे की सिडेस्को आम्ही मराठीतनं स्पेशली व्हिडिओज केलेत की लोकांना भीती असते इंग्लिशची अभ्यासाची. तुम्ही असे खूप व्हिडिओज तयार करून ही भीती घालवली आहे. सिलेबस क्लिअरली सांगितला आहे. खूप इन्स्टिट्यूशनमध्ये मुलांना पहिले तर नीट माहितीच मिळत नाही की काय शिकवणार आहेत, तर तिथपासनं आम्ही यूट्यूबमध्ये आमच्या चॅनलला खूप दिलेली आहे माहिती. सो ती जरूर पहा, एकदा अवश्य भेट द्या आणि आमचे काउन्सिलर्स तुम्हाला हेल्प करतील टू अंडरस्टँड व्हॉट इज सिडेस्को मीडिया मेकअप. माझा परिचय जसं मी सांगितलं, माझं नाव कल्याणी उमराणी आणि 96पासून मी या प्रोफेशनमध्ये आहे आणि टीचिंग हे माझं पॅशनच आहे. म्हणजे मला असं माणसाला घडवायला आवडतं, म्हणजे टेकिंग समबडी टू नेक्स्ट लेवल, असं मला पॅशन आहे त्याचं. सो समोरचा पण प्लेअर तेवढा स्ट्रॉंग असेल तर आय गिव्ह माय बेस्ट टू देम. आणि आता माझी 3-4 पुस्तकं पण येतात ब्युटी आणि स्पा मॅनेजमेंट डेव्हलपमेंटवर. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबरोबर स्किल इंडियाच्या पॅनलवर आहे. सो वर्ल्ड स्किल्स ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याची मी नॅशनल ज्युरी पण आहे. असे बरेच काय काय कामं मी आपल्या या फील्डमध्ये करत असते. मी सौ पुष्पा भगत, मी कल्याणी उमराणी म्हणजे तिची मी आई आहे. 88 साली मी पार्लर ह्या क्षेत्रामध्ये आले. मी ब्युटिकमधून हा कोर्स कंप्लीट केला आणि त्यानंतर जवळजवळ 25 ते 27 वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये होते. माझाही ABDC हा कोर्स पूर्ण झाला आणि पुढे मी कल्याणीबरोबर आहे या इन्स्टिट्यूटमध्ये. खूपच अभिमान वाटतो आणि हे एवढं सगळं पूर्ण तिने जे घडवलेलं आहे, असं एवढ्या सगळ्या मुलींना चांगलं पायावर उभं केलेलं आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो, खूप गर्व वाटतो आणि खूप कौतुक वाटतं. मला एक सांगायला खूप आवडेल की हे एकटं करणं शक्य नसतं. माझा आज मुलगा 20 वर्षाचा आहे, पण त्याला जन्मापासनं मी जेव्हापासनं काम करते त्याच्या आधीपासनं काम करते, पण पूर्ण आईबाबांनी खूप छान सांभाळलं, त्यामुळे मी करू शकले. कदाचित आई माझ्या जागेवर काम करत असती तर आई पण एवढीच पुढे गेली असती, पण तिने एक बॅकफूटला राहून त्याला खूप छान सांभाळलं, मुलाला घर बॅकएंडला बघितलं, त्यामुळे मी एवढं धडाडीने काम केलं. आणि कधीही तिची ना नसायची की कुठे जायला, बाबा आणि आई दोघेही बिंदास जा, बिंदास कर. सो मला एक मेसेज यातनं असा द्यायला आवडेल की
लग्न झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. फॅमिलीनी सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे लेडीजना. तुम्ही आज या सगळ्या मुलींचं ऐकलं असेल की कोणाचे मिस्टर सपोर्टिव्ह आहेत, कोणाचे सासरे सपोर्टिव्ह आहेत, कोणाची लहान मुलं आहेत की जी डे केअरमध्ये वगैरे ठेवून त्या मुली क्लासला येत होत्या. तर आय थिंक इट्स अ विन विन गेम फॉर फॅमिली ऑल्सो आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर ऑल्सो. सो अजून आपल्याला जर लेडीज घडवायच्या असतील याच्यामध्ये तर सपोर्ट करणं लेडीजना खूप महत्त्वाचं आहे. आणि सपोर्ट म्हणजे असं नाही की ठीक आहे मी तुला जाऊ देतो आहे, मी तुला करू देतो आणि नंतर बोलून दाखवायचं. दॅट इज नॉट सपोर्ट. सपोर्ट टू द एंड. म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सपोर्ट केला. राईट फ्रॉम पहाटेची जर एखादी ऑर्डर असेल मेकअपची 3:30-4ला तर ते माझ्याबरोबर यायचे. आता येत नाहीत कारण आता मुली असतात बरोबर. सो वी गो विथ इच अदर. पण मला हे खूप अगदी निक्षून सांगा असं वाटेल आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोचवा असं वाटेल की ब्युटी पार्लर हा बॉडीवरती डिमांडिंग जॉब आहे. खूप खूप तास उभं राहावं लागतं. मसाज असतो, मेकअप असतो, तासनतास खूप त्याला एक काय म्हणू शारीरिक श्रम खूप आहेत. सो घरच्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे आणि खूप छोट्या छोट्या निटिग्रिटीज घरातल्या बाईंनी पार पडल्यात का नाही आणि थोड्या लेटगो पण केल्या पाहिजेत. इव्हन बायकांनी सुद्धा. आणि पुढे जात राहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही चांगलं काम करू शकाल. मैं निष्ठा मंत्री, बिजनेस कोच फॉर विमेन एंटरप्रेन्योर्स और 25,000 से भी ज़्यादा विमेन एंटरप्रेन्योर्स के साथ काम कर रही हूँ मैं. और मैं इम्प्रेशंस एकेडमी से 2015 से जुड़ी हुई हूँ. इनके लिए काफ़ी ब्रांडिंग, मार्केटिंग, बिजनेस स्ट्रैटेजीज़ का काम कर रही थी. पर वो करते करते जब इनका काम देखा तो ये समझ में आया कि ये सिर्फ एक कोर्स नहीं सेल कर रहे, ये एक्चुअली एक वुमेन के लिए फाइनेंशियल इंडिपेंडेंस दे रहे हैं, उनके लिए एक बिज़नेस की अपॉर्चुनिटी क्रिएट कर रहे हैं, उनको बोलते ना ग्रोथ और उनकी कॉन्फिडेंस बिल्डिंग के लिए ये एक स्मॉल एक रास्ता है. और अगर कोई विमेन है जो अपना रास्ता खुद चुनना चाहती है, आई थिंक सिडेस्को एंड दिस कोर्स इज़ द बेस्ट दैट दे कैन डू. उनके लिए ये बहुत ही बेस्ट चीज़ है. माझं नाव प्रिया संतोष पोळ. मी साताऱ्याहून आली आहे आणि मी सिडेस्को बॉडी थेरपी आणि स्किनमध्ये केलेलं आहे. मॅडमचं टीचिंग म्हणाल तर ओव्हरऑल सगळ्याच आस्पेक्टनी एकदम परिपूर्ण असतं. माझ्या बाबतीत मी स्वतः टीचिंग एक चांगलं टीचर होण्यासाठी माझ्यामध्ये जे काही फ्लॉज होते, ज्या काही कमतरता होत्या त्या उणीवा भरून काढाव्या याच्यासाठी मी एखादं चांगलं इन्स्टिट्यूट किंवा चांगले कोच शोधत होते. आणि ज्यावेळेस मी कल्याणी मॅमशी बोलले त्यांच्याशी जो पण माझं इंटरॅक्शन झालं त्याच्यातून मला एक कॉन्फिडन्स त्याच वेळेस आला होता की जे मी शोधते ते मला इथूनच मिळणार आहे. त्याच्यानंतर मी 2020मध्ये जॉईन केलं आणि त्याच्यानंतर कोविड आणि या अशा सगळ्या गोष्टींचा थोडासा गॅप पडल्यानंतर माझ्याकडे तसा खूप कमी वेळ होता. गडबड होती, एक्झाम लवकर होती आणि कमी वेळामध्ये साताऱ्यातून अपडाऊन करून कोर्स पूर्ण करायचा हे थोडंसं चॅलेंज होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ॲक्च्युअल अभ्यास सुरू झाला त्यावेळेस एक गोष्ट समजायला लागली की हे थोडंसं अगदी आपल्याला वाटलं होतं तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे त्यानंतर जे काही कोचिंग होतं ते कमी वेळात खूप इम्प्रेसिव्हली आणि भरपूर वेळ देऊन आम्हाला कळेल अशा भाषेत त्यांनी शिकवलं आणि मी खूप सॅटिस्फाईड आहे. आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि या सगळ्या खूपच छान असल्यामुळेच ही अचीवमेंट करू शकले आज. थँक्यू सो मच.